चला सगळे आले का? चला. once again come back to my channel. पार्ट 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पण आता आपण एक गणित बघणार आहे, पण वेगळ्या पद्धतीचं. एक वस्तू 3000 रुपयाला खरेदी करून 3540 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती तो बघायचा आपल्याला. पाहता आपण खरेदी किंमत बघणार आहे. खरेदी किंमत ठीक आहे. खरेदी किंमत किती आहे आमची? 3000. 3000 म्हणजे किती? 100%. खरेदी किंमत किती? 3000. 3000 म्हणजे किती आहे? 100%. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय झालेलं आहे? विक्री किंमत किती आपली? विक्री किंमत काढू. विक्री किंमत किती आहे? 3540. ठीक आहे. तर आता आपल्याला शेकडा नफा किती? आपली नेहमीचीच पद्धत काय आहे? पटकन आपण एवढं गणित करू. आपण काय करायचे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. काय करायचे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. का मग आता 3000ला खरेदी किंमत घेतली आपण, बरोबर किती आपली आता? 100%. आता मग तसं नाही करायचं. 3540 इंटू 100. ठीक आहे. ह्याच्या छेदामध्ये काय आहे आपलं? 3000. आता आपल्याला झिरो कट करायचं. झिरो कॅन्सलेशन करायचे आपल्याला. हे दोन झिरो गेले म्हणून खायचे दोन झिरो गेले. हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला. कळालं? आता बघा भाग कशाने जाणार आहे? 3 1 3. 3 1 3. हा आता इथं पहा 3 1 3. 5 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 2. आणि मग परत काय झालं? 3 8 24. आणि मग आता वरती काय राहिला होता रे? 1 राहिला होता. आणि 108 राहिला 118. मग आपलं उत्तर काय आलं? आन्सर काय आलं? 118. नफा. पण तुम्हाला मी सांगितलं होतं 100च्या वरती गेले. 100च्या वरती